तर हॅलो मित्रांनो, कोणता कंटेस्टंट घराचा बाहेर जाणार आहे, घरात नाही काय कसा शॉकिंग इव्हिक्शन होणार आहे ते बघून नाही का तुम्ही पण चिंतामध्ये पडता की हे कसं झालं. हा मित्रांनो, आता नाही का फायनल वोटिंग रिझल्ट आलेला आहे, कोणता कंटेस्टंट टॉपवर आहे आणि मित्रांनो कोण खाली आहे त्याचा रिझल्ट आलेला आहे आणि कोण घराचा बाहेर जाणार आहे त्याचा पण रिझल्ट आलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार होते. सगळ्यात पहिले जर व्हिडिओ नवीन होता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आपल्याला सगळ्यात पहिले. तर मित्रांनो जे कंटेस्टंट टेबल टॉपवर आहे ना त्याचं नाव आहे सूरज. हा मित्रांनो, सूरज जे आता वन साइड वोटिंग गेली आणि सूरज नाही का टेबल टॉपवर बसलेला आहे, राज कराले सूरज नंबर 1 वर. नंबर 2 वर मित्रांनो निकी तंबोली. हा मित्रांनो निकी तंबोली सूरजला बीट करू नाही शकले. निकी तंबोली नंबर 2 वर आहे. नंबर 3 वर मित्रांनो इथं पंढरीनाथ आहे. नंबर 4 वर योगिता आहे. नंबर 5 वर मित्रांनो इथं आलेला आहे मित्रांनो घनश्याम. हा मित्रांनो घनश्याम नाही का लास्टमध्ये होता आणि आज नाही का त्याला भरपूर वोट भेटले आणि ते नाही का नंबर 5 वर आलेला आहे. मित्रांनो नंबर 6 वर आहे निखिल. हा नंबर 6 वर जे कंटेस्टंट आहे त्याचं नाव आहे निखिल. मित्रांनो निखिल नाही का या वीक घराचा बाहेर जाणार आहे. हा मित्रांनो सगळ्यात कमी वोट नाही का निखिलला भेटलेत आणि मित्रांनो निखिलच्या घरामध्ये काही इन्व्हॉल्व पण नाही. निखिल नाही का घरात बिलकुल पण ॲक्टिव्ह नाहीत. यामुळे मित्रांनो निखिल नाही का घराचा बाहेर जाणार आहे. रितेश देशमुख सर नाही का मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये नाही, आपल्या सगळ्याला कालच्या वीकेंडच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे निखिलचं इव्हिक्शन. होऊ शकते मित्रांनो इथं घनश्यामला पण बाहेर काढा. मला जास्त जे चान्स आहे ना ते आहे मित्रांनो निखिल, कारण की त्याला नाही का सगळ्यात कमी वोट भेटलेले आहेत. तुमचं सगळ्याचं काय म्हणणं आहे याच्यावर कॉमेंटमध्ये सांगून जावे, कोणाला बाहेर काढावे बिग बॉस.